अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्यापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा 3:30 मुहूर्तापैकी असा हा पूर्ण असा मुहूर्त आहे. आता ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे त्या संदर्भातली माहिती आपण बघितलेली आहे. गुढी कशी उभारायची, धनधान्य समृद्धी कारक जो तोडगा आहे तो आवर्जून उद्या करण्याचा प्रयत्न करा. उद्यापासून चैत्र नवरात्र सुरू होते, म्हणजेच आपल्याला कुळदेवीची सेवा सुद्धा करायची आहे आणि त्याच्याच बरोबर रामनवरात्र सुद्धा सुरू होते. तर तुम्हाला रामरक्षा सिद्ध करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. रामरक्षा कशी सिद्ध करावी त्या संदर्भातला व्हिडिओ केलेला आहे, नक्की बघा. एकदा की रामरक्षा आपण जेव्हा सिद्ध करतो त्याच्यानंतर रामरक्षा परत पठण करायची गरज पडत नाही. म्हणजे एकदा जरी ती वाचली तरी त्याचा प्रभाव आपण सिद्ध केल्यामुळे खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. आता उद्या सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात थोडंसं का होईना आपल्याला हळद टाकायची आहे आणि त्याने आंघोळ करायची आहे. पण त्याच्या सुद्धा आधी एक महत्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. ते कुठलं तर सांगते. सगळ्यात आधी गुढी आपण जेव्हा उभारत असतो त्याच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लागत असतात. त्याच्यामध्ये एक वेळूची काठी लागते आपल्याला, त्याच्याबरोबर साडी लागते, जी जरीची आहे म्हणजे काठाची साडी आहे ती लागत असते बघूया, किंवा लाल रंगाची केशरी रंगाची साडी लागते. त्याच्याबरोबर आपल्याला गुढीची जी काही साखरेची माळ आहे ती लागत असते, साध्या फुलाचा हार लागत असतो आणि मेन म्हणजे लागतो ते कडुलिंबाचा पाला. हाच कडुलिंबाचा पाला उद्या सकाळी उठल्यावर ब्रश न करता तुम्हाला खायचा आहे. याचं कारण तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी कडुलिंबाचा पाला कडुलिंब कडूच असतो, तो सगळ्यांना माहिती आहे, पण तो खाल्ला की लगेच गुळ खायचा आणि त्याच्यानंतर ब्रश करायचा. खरं तर कडुलिंबाचा पाला ह्याच दिवसापासून खातात आणि असं म्हणतात की गुढीपाडव्याला जेव्हा कडुलिंबाचा पाला खातो तेव्हा उन्हाळा बाधत नाही. आता जे लहान मुलं आहे, आता माझा पण मुलगा आहे, तर त्याला मी मागच्या वर्षी पण थोडंसं दिलं होतं, तर आता पण अर्धा तरी पाला त्याला मी खायला दिली. कारण उन्हाळा आहे, आपल्यासारख्या लोकांना त्रास होतो सर्दी खोकल्याचा, तर आपल्या बाळांना पण त्रास होऊ नये. आणि खरं तर आपल्याला माहिती आहे कडुलिंबाच्या पालाचा आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात फायदा होतो. त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे किंवा त्याच्यामध्ये अँटीव्हायरल प्रॉपर्टी आहे की जेणेकरून जे काही जीवाणू विषाणू आहे त्याचा खात्मा होतो आणि म्हणजे ते थंड पण आहे, तर उन्हाळा बाधत नाही. म्हणून असं म्हणतात की चैत्र शुक्ल प्रतिपदा, आणि चैत्राचं ऊन खूप लागतं. आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी म्हणतो की चैत्राचं ऊन आहे, चैत्राचं ऊन आहे, तर ते ऊन बाधू नये आपल्याला. आणि अगदी हा कोणी पण उपाय करू शकतो. काय, फक्त सकाळी उठल्या उठल्या ब्रश न करता कडुलिंबाचा एक तरी पाला चावायचा आहे, तो खायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडासा गुळाचा खडा खायचा आहे आणि याचाच नैवेद्य पण दाखवला जातो, हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. तर आवर्जून सगळ्यांनी उद्या उठल्या उठल्या आपल्याला कडुलिंबाचा पाला ग्रहण करायचा आहे आणि त्याच्याबरोबर गुळ खायचा आहे. आता कडुलिंबाचा पाला खाल्ल्यावर तुम्ही करोडपती वगैरे व्हाल असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण आपल्या शरीरासाठी सुद्धा ते खूप महत्वाचं आहे. आणि बऱ्याच घरात ही पद्धत आहे की सकाळी उठल्या उठल्या, आणि बऱ्याच घरात तर असं आहे की सकाळी उठल्या उठल्या आपण जेव्हा चहा ठेवतो त्या चहामध्ये सुद्धा ह्या दिवशी कडुलिंबाच्या पालाचा वापर केला जातो. बऱ्याच घरात अशी पद्धत आहे. आता तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते करू शकता, पण त्याच्या पण आधी सकाळी उठल्या उठल्या एक तरी कडुलिंब तुम्ही चावा, त्याचा चोथा तरी तुम्ही घ्या. नंतर तो तुम्ही चावा, त्याचा रस तुम्ही घ्या आणि नंतर जो चोथा आहे तो तुम्ही टाकून देऊ शकता. या पद्धतीने उद्या आपल्याला हा प्रयोग करायचा आहे. आता बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आमचे 21 स्वामीचरित्र सारामृताची पारायण चालू आहे, घरातलं कोणीतरी वारलं. बघा, आधी सांगते, ज्यांचं संकल्पयुक्त पारायण चालू आहे आणि अशी वाईट घटना घडते तर त्यांना नव्याने सुरुवात करावी लागते, कारण तो संकल्प असतो. आता एखाद्याच्या घरात, आता समजा तुमच्याच घरातलं सख्ख कोणीतरी गेलं आहे तर 1.25 महिना आपण काही करत नाही. काही घरात 1.25 महिना पाळल्याच जातो, देवाचं काही करत नाही किंवा कुठले व्रत वैकल्य करत नाही. काही घरात असं आहे की 13वा झाला की 14व्या नंतर आपण सगळे आपापल्या मार्गे लागतो. तुम्ही देवपूजा वगैरे करू शकता. प्रत्येक जाती धर्मामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे. तुमचं जर 11 स्वामीचरित्र सारामृत किंवा 21 स्वामीचरित्र सारामृताचं पारायण चालू आहे आणि अगदी मध्ये जर दुःखद घटना घडली किंवा बाळंतीण झालं तरी सुद्धा, कारण बाळंतीण म्हटलं तर मुलगा मुलगीचे 10-12 दिवस ते पाळायचे असतात, तो खूप मोठा गॅप होतो. मासिक धर्माचे 4 दिवस आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही, ते आपल्या हातात पण नाही आहे. तेव्हा तुम्ही ते कंटिन्यू करू शकता की मासिक धर्म संपला की मग उरलेली सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण ज्यांचं असं आहे की अगदी दुःखद घटना घडली किंवा बाळंतीण झाली आहे
तर मग तुम्हाला ही नव्याने सुरुवात करावी लागेल. सगळ्यात आधी तर सेवा करताना नव्याने सुरुवात करायची धाक नाही बाळगायला पाहिजे. आनंद वाटला पाहिजे की महाराजांनी माझ्याकडनं एवढे पारायण करून घेतले. कदाचित महाराजांना तुमच्याकडनं म्हणजे 21च्या ऐवजी 22, 23, 25, 26 असे काहीतरी पारायण करून घ्यायचे असेल. तर हे सगळे करता करता ते आहे तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.